हॅलो मित्र, आता तुम्हाला एक गोष्ट सांगणार मी. कारण आम्ही एक दिवस काय झालं की आमच्या इकडं खाली एक बिबट्या आलता इकडं कोपऱ्यात डोंगराकडं. हां. तर आम्ही तिकडं चाललो बिबट्या पाहायला. तर असं ब्लॉग बनवण्यासाठी म्हणजे बिबट्या म्हणजे ब्लॉग बनवण्यासाठी चाललो होतो. तर जाता जाता तिथं माणूस काम करीत होता. तो माणूस म्हणलं कुठं चाललंय? म्हणलं कुठं नाही, चाललं डोंगरावर बिबट्या पाहायला. बिबट्या पाहायला तुमच्या मायला म्हणजे डोंगर चढता चढता बिबट्या तुमच्यावर चढला ना. पळायचं सुधारणार रे तर म्हणे. आम्ही मित्रांनो मिनी अरे ब्लॉग हो. काही काढला नाही. मिनी तिथं आमची फाटली, आम्ही काय मिनी ब्लॉग काढणार आहे? त्यांचे जे शब्द ऐकूनच आमची फाटलेली होती. तर ते म्हणे बाप्पा चाल, म्हणलं धन्यवाद सांगितल्याबद्दल. आमची जिरले मिनी ब्लॉग आम्ही काही काढला नाही. तर आम्ही सरळ सरळ घरी गेलो. हो. तर ते त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आमच्या इकडे एक घोटमाळ म्हणून ओळखलं जाणारं एक डोंगर आहे मित्रांनो. आईले माशी कम पार शंकर लागली. त्यामुळे आईचं तर तो काय तर ते डोंगर होता मित्रांनो. तर तिथं आम्ही गेलेलो होतो मिनी ब्लॉक मिनी काढण्यासाठी. ब्लॉग करण्यासाठी. तर तिथं बी अशीच एक आजी बसलेली होती आजी. आजी लय भारी होती. तर ती काय म्हणे माहिती आहे का, कुठं चालले रे, इकडं जाऊ नका म्हणे, इकडे बिबट्या आहे, बिबट्या फिरू आला, तुम्ही जाऊ नका, चालल्या जा घरी. तर मी त्या आजीने म्हणलं, आजी ते बिबट्या तुम्हाला काय करीत नाही का? तर त्या आजी म्हणे नाही. मी म्हणलं काहून? ते मी त्याला रोजची एक कोंबडी खाऊ घालते म्हणे. आजी असं कुठं असतं का, बिबट्याला कशी तुम्ही कोंबडी खाऊ घालसान? तर ते नाही नाही बापा, त्या बिबट्याच्या आधी मी खूप सेवा करली म्हणे, असे तसं. त्याच्यामुळं त्याची माझी मैत्री झाली. तर तो रोज येतो, पाणी पितो. आमच्या इकडं असे ते कुत्रे नसते का पाळलेले, त्यांच्यासारखं तो बिबट्या त्यांचं राखण करतो. तर मी त्या आजीला म्हणलं, आजी तर तुमच्या ओळखीचं आहे ना बिबट्या, तर आमची एक मिनी ब्लॉक करायचा आहे म्हणलं आम्हाला, तर तुम्ही त्यांना बोलू शकता का? तर ती म्हणे ए बापा तसं नाही, म्हणजे तुम्हाला खाऊन घेईन म्हणे बिबट्या. नाही नाही आजी तुम्ही आहे नाही, तर मग तुम्ही असल्यावर कसं काय खाईन आम्हाला तो? तर आजी म्हणे बा तुला मी गोडीना सांगते, घरी जा बा, ती बिबट्या आहे म्हणे. ती बिबट्या तुला कुठून फाडेन आणि कुठं नेन, तुला ते घरच्याला मी काय सांगू. घरच्याला मिनी ब्लॉक काढायला आलता ना, आजी काढू द्या ना, हे करू द्या, आणि तुला कुठून फाडेन आणि कुठं नेऊन खाईन मी नाही सांगू शकत मी तरी तुला. तर मित्रांनो अशी आजी होती ती. आणि ते बिबट्या आला तिथं, पण काय सांगू तुम्हाला, त्या म्हाताऱ्याला उचलून गेलं त्याला. आमचे दखत ना. मग नंतर म्हटलं म्हातारी ती तिकडं सापडे आम्हाला वाड्यात. मग आम्ही इकडं आम्ही घरी येऊन विचार केला, अरे मग हिला अमोल भाई ती आजी तर आपल्याला भरपूर काही सांग फेकत होती का ती आजी? फेकत नव्हती. तो जे पाळला ते नव्हते, दुसराच बिबट्या होता. ती बिबट्या तिला घेऊन गेला. आम्ही पाहतच राहिलो असं. म्हणलं की म्हातारी समोर खेळत आमच्या असेल. हातात ही मिनी ब्लॉक काढायची मिनी स्टिक होती. ती मिनी स्टिक असल्यामुळे त्याला वाटलं की बाबा हे काहीतरी हत्यार आहे याच्याजवळ होती, की बाबा मग आमच्याजवळ काही बिबट्या आला नाही. आम्ही त्या आजी आमच्या पुढंच, त्या आजीच्या हातात काय नव्हतं, धरलं त्याची आजीची मान नेली ना. आमच्या लगे चड्डीतून खाली पाणी. आम्हाला वाटलं खेळत असेल बिबट्या म्हाताऱ्यासोबत. म्हातारी म्हणजे वाड्यात सापडली. नंतर म्हणलं आजी ती तुमच्या ओळखीचा होता ना. कशाचं ओळखीचं म्हणजे दुसरा बिबट्या होता तो. अवघड झालं बाबा. फिरून म्हातारी त्या माळावर गेली नाही म्हणा. म्हातारी गावातच आहे अजून. आता आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हातारीला डायरेक्ट समोरासमोर तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवतो, खरं आहे का खोटं आहे. फेकाचं इतकं फेकाचं का खरंच बिबट्या आला गेलं येऊन म्हातारी. आजी 40 वर्षाच्या आजीनं आमच्याजवळ इतक्या फेकल्या ना, आजीलाच नेलं उचलून. आमच्या देखत मला वाटतं ते खेळू राहिलं, ते म्हणलं खेळू द्या. पाळील हे असं पाळीव बाबा, शेतकरी असू शकते पाळीव. तो पाहतो तो आजीलाच उचलून नेलं बिबट्याने. तेव्हापासून आमची जिरलेले आहे मित्रांनो. प्राणी बिबट्या फिबट्याच्या कोणीही काही म्हणलं तरी जाऊ नका मित्रांनो, कारण की बिबट्या हा बिबट्या असतो, तो डायरेक्ट गाण फाडतो. गाण फाड़ देंगे. बाय. मिनी ब्लॉग खत्म. मिलेंगे दूसरे ब्लॉग में. ओके.